हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर धीरज मानसी यूट्यूब चॅनल. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार, म्हणजे उद्यापनाचा दिवस. कारण गेल्या गुरुवारी आम्हाला काही कारणांमुळे काय मांडता आलं नाही आणि मस्त अशी देवी मांडून झालेली आहे. आमच्या ताई आलेल्या सजवण्यासाठी खास. त्यानंतर हळदी कुंकवाची पण तयारी करून घेतली सगळी. मग संध्याकाळी हळदी कुंकवाची सुरुवात केली. आईला हळदी कुंकू दिला आणि आमच्या मथुरा आजी आलता त्यांना पण दिला हळदी कुंकू. कियान पण बोलत होता मला पण हळदी कुंकू लाव मामी. त्याला मजा वाटत होती, हे काय करताय, माझे पण हात धु. मग त्याचे पण हात धुतले. लग्नानंतरचा दुसरा हळदी कुंकू आहे माझा. जर पहिला हळदी कुंकू बघितला नसेल तर आमच्या ब्लॉगमध्ये जा आणि बघा. मग आईने मथुराईंची ओटी भरली, कारण उद्यापनाच्या दिवशी ओटी भरायची असते. त्यानंतर आल्या आमच्या मोठ्या आई, त्यांना पण वाण दिला. आईने पण हळदी कुंकू दिला. त्यानंतर आल्या मंजा आत्या, त्यांना पण हळदी कुंकू आणि वाण दिला. या आमच्या ताई, ज्या सकाळी देवी सजवण्यासाठी आल्या होत्या आणि आता लाचतायत. मॅचिंग फूल दिला त्यांना आणि त्यांना पण हळदी कुंकू आणि वाण दिलं. मग ही आली आमची बेबी, तिला पण पुजली आणि मग तिला पण वाण दिलं. तिला आणलेली क्लिप्स. आणि कियान बोलते मामी मला नाही का आणलं कट्टी म्हणून. आमच्या गावातल्या काकूचा आणि आमच्या ताई चालत्या, त्यांना पण हळदी कुंकू आणि वाण दिला. आणि आल्या हिरोईनी माझ्या जावा. तिचं पहिलंच हळदी कुंकू होतं. काळी साडी आणि हलव्याचे दागिने घातलेले. यांना पण हळदी कुंकू आणि वाण दिला. आणि आम्ही दोघींनी मॅचिंग केलेलं आधीच ठरवून.
त्यानंतर आमच्या शेजारच्या आई आणि वहिनी आलत्या, त्यांना पण हळदी कुंकू आणि वाण दिलं. त्यानंतर सगळ्यांना हळदी कुंकू दिल्यानंतर आरती घेतली महालक्ष्मी देवीची. अशा प्रकारे आम्ही मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवारचं उद्यापन पार पाडलं. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सो बाय.